ते जे वाईल्ड कार्ड एंट्री आहे हम्म. ते प्रेशर आहे की ऍडव्हान्टेज आहे ते तिकडे गेल्यावरच कळेल. नाही तर आताच मी सांगितलं तर ही गोष्ट बरेच लोक बघणार आहेत कारण ते त्यामुळे तर इतक्या आहेच. लवकर सांगणं मला ते योग्य नाही वाटत. ज्यांचे जसं मी म्हटलं की रिसेंट काही गोष्टी माझ्याकडून काही गोष्टी मिस झाल्या असतील कामामुळे, तर पण जसं राखी यू सेड तिचा रस्ता झाला गेम खेळण्याचा. प्रत्येकाचे एक एक पद्धत असते, एक रस्ता असतो. मी या रस्त्याने जाणार. हा थोडा खडबूड आहे पण नाही. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहेत ज्यांना तुम्ही खूपच लवकर बिग बॉस मराठीमध्ये पाहणार आहे. संकेत पाठक, कसा आहेस? श्वेता, मी खूप मजेत आहे. आणि तू सांग, तू कशी आहेस? एकदम मजेत. आणि तुला पाहून अजून जास्त एक्साइटमेंट आली आहे माझ्यात. दॅट्स ग्रेट. तर आता तू बिग बॉस मध्ये जाणार आहेस ऍज अ वाईल्ड कार्ड. किती एक्साइटमेंट, किती नर्वसनेस, काय फिलिंग काय आतमध्ये? प्रचंड एक्साइटमेंट आहे. डेफिनेटली नर्वसनेस असतोच प्रत्येकाला जेव्हा आपण एखादी नवीन चॅलेंजिंग गोष्ट करतो. तर दोन्ही गोष्टी आहेत, बट असं म्हणू शकतो की त्या दोन्ही गोष्टी आता बॅलन्स्ड आहेत. त्यामुळे मी इक्वली एक्साइटेड आहे आणि इक्वली नर्वस पण आहे. नर्वस बट पण या आहेस. आय एम एक्साइटेड मोर. या किती तयारी केली आहेस आतमध्ये जाण्यासाठी? ती तुला नाही सांगणार थोडंफार मी. सांगू शकतो. सगळ्यांना कळेल नाही तर मी काय तयारी करून चाललोय. नाही, तयारी डेफिनेटली थोडीफार तयारी केली मी माझ्या साईडने. आणि आय होप जी तयारी केली ती मला कामास येईल. राईट. आणि तिचा फायदा होईल मला. संकेत, तुला ह्याच्या आधी बिग बॉस अप्रोच झाले होतं का हे फर्स्ट टाइम आहे तुला अप्रोच झालाय? मी आय गेस दिस इज अ डिफरंट अप्रोच ऑल टुगेदर. आय गेस पहिल्यांदाच असा कुठला शो आला पण माझ्यासाठी आणि मी तो करायला होकार पण दिला. सो दिस इज अ न्यू थिंग इन टोटॅलिटी. कसं झालं अप्रोच हे सांगशील? फोन कॉल आला? व्हॉट वाज दॅट? युजली आजकाल तर फोन कॉल्सच वापरतात सगळे. कारण आजकाल कोणी ईमेलही वापरत नाही. सो या, आय गॉट अ कॉल फ्रॉम बिग बॉस अँड आय सेड येस. यू सेड येस. काय एक्साइटमेंट होते तेव्हा? आणि फॅमिलीला जेव्हा सांगितलं त्यांचं काय रिॲक्शन होतं की बिग बॉस मध्ये जाणार आहे? नाही, अजून सांगितलं नाही त्यांना. नाही सांगितलं? नाही. ओके. फ्रेंड्स कोणाला शेअर केलं? नाही, कोणालाच नाही. कोणालाच यू आर द फर्स्ट वन मे बी जिला मी सांगतोय. कोणाला माहिती नाही मी बिग बॉसला चाललोय. एक्सक्लुझिव्ह आहे हे गाईज. आपण फर्स्ट आहोत ज्यांना समजलं आहे हे. येस. तुझं काय होतं ते की बिग बॉस कडून फोन आला आहे, मी आता बिग बॉस करणार आहे. इट इज अ ह्यूज रियालिटी शो, बिग प्लॅटफॉर्म. डेफिनेटली इट्स अ ह्यूज रियालिटी शो आणि एक खूपच मोठं प्लॅटफॉर्म आहे जे आपण बघतो युजली की फिल्म्सचं जे प्लॅटफॉर्म असतं किंवा टेलिव्हिजन सिरियल्सचं जे प्लॅटफॉर्म असतं. आय गेस त्याच्या तोडीस तोड हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक जण तुम्हाला ओळखायला लागतं, प्रत्येक जण तुमच्याशी कनेक्ट होतं. तर डेफिनेटली ते खूपच एक्साइटिंग प्लॅटफॉर्म वाटलं मला जेव्हा माझ्याकडे ती गोष्ट आली. राईट. त्यामुळे असं फार विचार करण्यासारखं वगैरे काही नव्हतं. सो आय जस्ट वेंट फॉर इट. राईट. आता ऍज अ वाईल्ड कार्ड जातस तर ते प्रेशर आहे का ऍडव्हान्टेज आहे, तुला काय वाटतं? दॅट यू विल सी इन द एपिसोड्स. काही एपिसोड्स बघितल्यावर तुम्हाला कळेल की ते जे वाईल्ड कार्ड एंट्री आहे ते प्रेशर आहे की ऍडव्हान्टेज आहे ते तिकडे गेल्यावरच कळेल. नाही तर आताच मी सांगितलं तर ही गोष्ट बरेच लोक बघणार आहेत कारण त्यामुळे इतक्या लवकर सांगणं मला ते योग्य नाही वाटत. माझ्यासाठी योग्य नाही वाटत ऍज अ कंटेस्टंट. ओके. आधी बघितलंय बिग बॉस, फॉलो केलेत बिग बॉस बघितलं बिग बॉस. आय थिंक हार्डली कोणी असेल असं ज्याने बिग बॉस नाही बघितलं. राईट. त्यामुळे बिग बॉस इज सच अ थिंग. जसं मी म्हटलं की ऑलरेडी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येकाने ते कुठे ना कुठे अगदी म्हणजे फॉलो जरी नसेल केलं तरी काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. सो बघितलंच आहे डेफिनेटली. आणि हा सीझन 6 पाहतोयस तू? बघितलंयस हा सीझन? हो, मी बघितलेला आहे ऑन अँड ऑफ, मध्ये जसा वेळ मिळेल तसा. त्यामुळे बट आय एम अवेअर की काय व्हॉट इज गोइंग ऑन. येस. तर तू आता बोललास तू बघितला आहेस आणि ऑलरेडी ग्रुप्स डिवाइड झालेले आहेत. तितकं नसेल बघितलं कदाचित. मी ऑन अँड ऑफ बघितलं. मी सांगितलं की तर मी सांगते की ऑलरेडी ग्रुप डिवाइड झालेले आहेत. तर तू जर जाशील तर नवीन ग्रुप क्रिएट करशील का ह्या कुठल्या ग्रुपचा पार्ट होशील? व्हाय आर यू आस्किंग मी माय स्ट्रॅटेजीज? आय वॉन्ट टू नो अबाउट इट. ऍटलीस्ट थोडासा हिंट. मी आय थिंक जिथे गेम घेऊन जाईल, बिकॉज सगळ्यात पहिली गोष्ट इट इज अबाउट द गेम. राईट. बिग बॉस. तर त्यामुळे गेम जिथे घेऊन जाईल आपल्याला, बिग बॉस जिथे घेऊन जातील तिथे तसं अडॅप्टिव्ह राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर जर गरज असेल तर मग नवीन ग्रुप्सही पडतील आणि नसेल तर मग जे आहे ते चालेल. राईट. अजून एक
म्हणजे तुझ्या आधीच वाईल्ड कार्ड गेली आहे तुफान, राखी हम्म. सावंत. हम्म. तिला पाहून काय वाटतं? बिकॉज ती एक फुल पॅकेज बरोबर नेहमी जाते, तेव्हा फुल पॅकेज बरोबर जाते. आता ती आधी गेले तुझ्या, तर व्हॉट्स दॅट फिलिंग? इट इज काइंड ऑफ डिफिकल्ट टू मॅच बट एक्साइटिंग ॲट द सेम टाइम की ऑलरेडी कोणीतरी इतकं एनर्जेटिक आहे घरामध्ये right. जिच्याशी आपली वाईब मॅच होईल. तर एनर्जी इज ऑलवेज गुड ना. तर माझ्या मते ती एक चांगलीच गोष्ट आहे की ऑलरेडी एक एनर्जी तिथे आहे. आहे. सो प्लस प्लस नेहमी प्लसच होतं. सो Right. इट्स अ गुड थिंग. गुड थिंग. आणि तू बघितलं तिला कधी असं भेटलायस पर्सनली बाहेर? नाही, आय डोंट रिमेंबर. नाही, अजून तरी नाही. अजून तरी नाही. ओके ओके. रितेश भाऊंला भेटणार भाऊच्या धक्क्याला, त्याच्यासाठी किती प्रिपेअर आहेस? कारण की ते जेवढं समजवतात तेवढंच रागवतात, पण जेव्हा आपण चुकीचं जातो तर ऍब्सोल्युटली. त्यासाठी किती प्रिपेअर आहेस मेंटली? आय थिंक आय एम प्रिपेअर्ड. कारण जर जसं आपण एखादी चांगली गोष्ट केली तर आपलं कौतुक होतं. राईट. ते आपण एकदम आनंदाने स्वीकारतो की True. हो हो असं आपण क्लाउड 9 वर असतो. हा. तर तसंच मग एखादी जर चूक झाली आपल्याकडून किंवा हम्म. गडबड झाली तर मग त्याचं जर कोणी शिकवण दिली किंवा हम्म. काय केलं तर दॅट इज आय थिंक पार्ट अँड पार्सल ऑफ द शो Right. ऑफ लाईफ. तर मग त्याच्यासाठी काय काळजी करायची किंवा नर्वस राहायचं? Go with the flow. या आय एम प्रिपेअर्ड फॉर इट. कंटेस्टंट्स माहिती आहेत ना किती आहे, कोण कोण आहेत ते? त्या कंटेस्टंट्स मधून कोण असं वाटतं की स्ट्रॉंग आहे, आपला माइंड गेम युज करताय? कोण असं वाटतं, कोण आहे? आय गेस आतापर्यंत जितके राहिलेले आहेत ते सगळेच स्ट्रॉंग आहेत. जे कदाचित थोडे तू कमी सेफ कमी होते. प्ले करतोय नाही, नाही, मी जायच्या safely आधी. नाही. कारण कसं हेच मला तिथे आतमध्ये जाऊन पण कामास येणार आहे हा. ना. कसं बोलायचं. तो आय थिंक नाही, एक दोन जण आहेत स्ट्रॉंग, ज्यांचे जसं मी म्हटलं की रिसेंट काही गोष्टी माझ्याकडून काही गोष्टी मिस झाल्या असतील कामामुळे. तर पण जसं राखी यू सेड, राकेश इज देअर, Yeah. विशाल इज देअर. तर हे कंटेस्टंट्स आहेत आहेत. जे टिकलेले आहेत सुरुवातीपासून, जे खूप असे धीर गंभीरतेने खेळतात. खेळतायत. राईट. आणि आय थिंक ती खूप डेंजरस गोष्ट आहे. कारण म्हणजे आपण म्हणतो ना, वादळाच्या अगोदरची शांतता किंवा तो समुद्रावरून शांत असतो पण Right. आतून खूप काही चालू असतं. चालू तिथे असतं. असे एक दोन तीन प्लेयर्स आहेत. प्राजक्ता इज देअर, म्हणजे गुड प्लेअर, शी इज गुड Yeah. प्लेअर. तो ते- डेफिनेटली शांततात खेळते ती सध्या तर. हो. पण गेम किती गेम strong आहे. खेळते पण शांततात एकदम, हो. म्हणजे आरडा ओरडा काही नाही करत आहे. हा, ते तर झालंच. पण द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द गेम. आणि ह्या हम्म. लोकांचा गेम जसं ॲज यू आस्क्ड की कोण, दीज आर लाईक आय थिंक द टॉप प्लेयर्स. या दीज हो, आर म्हणजे ते. एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजिकली हम्म. करेक्ट. आणि त्यांना माहिती आहे ते काय. त्यांना माहिती. कोणाला ओळखतोस आधीपासून? कोण फ्रेंड्स नाही. वगैरे आहेत? होपफुली आता आतमध्ये जाऊन ओळख होईल ओळख सगळ्यांची. होईलच हो. चांगली. सगळे ट्राय करणार तुला त्यांच्या टीम मध्ये घ्यायचं, कारण की 2 Okay. टीम आहेत तशा. तर सगळ्यांना असंच पाहिजे असणार की नवीन आलाय, वाईल्ड कार्ड आलाय, बाहेर बघितलंय आमचे एपिसोड्स, तर आमच्या टीम मध्ये आला तर बरं होईल गेमसाठी. आम्ही कुठे चुकतोय कुठे नाही, तर त्याच्यात थोडस तुला सावध राहावं लागेल. ओके टेल मी मोर. आणि बस एवढी स्टेप आहे. ओके आय नोटेड. कीप दॅट इन हा माइंड. राईट. पण फिजिकल टास्क पण होणार, ओके. बुद्धीचा पण गेम असणार. ते कसं मॅनेज करशील? युक्ती तिथे शक्ती. हम्म. बस मग काय दिमाग लढा. स्ट्रेंथ आहे म्हणजे देवाच्या कृपेने थोडीफार स्ट्रेंथ तर आहे की सगळे टास्क आपण खेळू शकतो, व्यवस्थित पार पाडू शकतो. राईट. त्यामुळे त्याचं टेन्शन नाही. त्यामुळे जिथे युक्तीची गरज आहे तिकडे युक्ती, जिकडे शक्तीची गरज आहे तिकडे शक्ती. राईट. तुझी कुठली पर्सनॅलिटी आम्हाला अशी दिसून येईल? कारण की खूप लोक आतमध्ये ऑलरेडी आहेत पण ते पर्सनॅलिटी कधी कधी रिअल दाखवत नाहीत, कारण की ते असतात की इमेज कॉन्शियस, की मी कसा दिसेल जर मी माझी रिअल साईड दाखवली तर. तुझं काय तसं आहे की तू रिअल आहेस, जसा बाहेर आहेस तसाच आतमध्ये राहणार आहेस? यू लाईक दिस इमेज ऑफ माइंड? या, आय लव्ह इट. हीच दिसेल तुला. कारण जे लोकांना आवडतं ते दाखवण्यात पॉइंट आहे नाही. राईट. ट्रू. तो इफ यू आर, तुला हे जर आवडतंय तर मग असंच दिसण्यात पॉइंट आहे आणि असंच राहण्यात पॉइंट आहे. सो दॅट्स इट. दॅट्स इट. या सिम्पल. आतापर्यंत जेवढे पण सीझन्स गेले त्यामध्ये सगळे असं एक ना एक कंटेस्टंट असतो जो सगळ्यांबरोबर चांगला बनून पुढे जातो, नाहीतर आणि सुमडीमध्ये खेळतो, पुढे जातो. त्याच्याबद्दल, त्या गेम प्ले बद्दल तुला काय म्हणायचं? आणि ह्या सीझन मध्ये असं तुला कोण वाटतं? आय थिंक तो संपूर्ण गेम त्याच्याबद्दलच आहे ना, की असं सुमडीमध्ये सुमडीमध्ये राहणं, प्लॅनिंग करणं, स्ट्रॅटेजिकली त्याला प्लॅन करणं आणि मग त्याला डिलिव्हर करणं. आणि मग कारण प्रत्येक जण तेच करत असतात. तेच करत असतात. आय थिंक द गेम इज अबाउट दॅट.
आणि असं केलं तरच होऊ शकतं हम्म, त्या हम्म. गेमसाठी. इट्स अ हम्म. टफ गेम. त्यामुळे त्याच्याबद्दल मला वाटतं की तोच एक रस्ता आहे. म्हणजे तो प्लॅनच तशा पद्धतीने केला Right. गेलेला आहे. आणि जसे मी 2-3 नावं सांगितले जे शांततेत हे मी हम्म. आधीच या प्रश्नाचं उत्तर दिलं हा. आहे की हे 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 लोक आहेत जे स्ट्रॅटेजिकली असा विचार करतात विचार आणि मग करतात. हळूहळू दे क्रीपिंग इन ॲज यू सेड. राईट. तर ते आय थिंक दॅट्स द गेम. दॅट्स आणि तसंच असलं पाहिजे. राईट. तू खूप टाइमपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. तू सिरियल्स केल्या आहेत, तू हो. मूवीज सुद्धा केल्या आहेत. तर तुला रियालिटी शो असा मोठा प्लॅटफॉर्म, तर तुला काय डिफरंट वाटतं? म्हणजे काय वेगळं आहे एकदम जे दोघांना वेगळं करतं? सी ॲज द नेम सेज रियालिटी शो. रियालिटी शो. त्यामुळे मी रियालिटी शोज आधी पण केलेले आहेत. आणि ते चांगल्या लेवलवरचेच केलेत. म्हणजे असं जे डान्स रियालिटी शोज होते. डान्स रियालिटी शो. येस. त्यामुळे म्हणजे DPL हम्म, हम्म, एकापेक्षा एक हम्म, वगैरे. तर तेव्हा पण मी रियालिटी शोज केले होते. त्याच्यानंतर देन सिरियल्स इज अ डिफरंट हम्म. थिंग ऑल टुगेदर. हम्म. जिथे आपण जातो एक वेगळं मीडियम येते. राईट. एका वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करावं लागतं, एका हम्म. वेगळ्या पद्धतीने डिलिव्हर करायला लागतं. हम्म. आणि सेम फॉर मूवीज. इट्स अ डिफरंट मीडियम. हम्म. डिरेक्टर तिथे हे करतो आणि मग आपल्याला डिलिव्हर करायला लागतं. लकीली झालं असं आहे की या तिन्ही मीडियममध्ये जे जे डिरेक्टर्सने किंवा क्रिएटिव्हने सांगितलेलं आहे ते परफॉर्म करण्यात मला यश आलेलं आहे. तो आय वुड से की डिफरन्स तसा भरपूर आहे. बट आय हॅव बीन एबल टू कॉन्कर इट वेल सो फार. आतापर्यंत त्या मला तिन्ही गोष्टी बऱ्यापैकी जमलेल्या आहेत. बऱ्यापैकी जमलेलं आहे. राहिली गोष्ट ह्या शोची, आय थिंक हा रियालिटी शोचा बाप आहे. आता हे काय आहे ते मला कळेल, आत गेल्यावर कळेल. आत गेल्यावरती कळेल. येस. खूप जागी असं तुझं इमोशनल ब्रेकडाऊन पण होईल, कारण की Okay. कंटेस्टंट्स तसे आहेत. तू बघितलंच असशील. मी बघितलेलं आहे. नो ही इन्फॉर्मेशन खूप माझ्यासाठी महत्वाची आहे. दॅट यू आर टेलिंग मी समथिंग. खूप वेळा असं होणार की इमोशनल ब्रेकडाऊन होणार, कोण काही बोलणार, तर ते कसं तू हँडल करशील? बिकॉज ते रियालिटी शो मध्ये इमोशनल ब्रेकडाऊन होणार, जसं तू बाहेर दिसणार, तर ते कसं हँडल करशील? आय थिंक ते खूप एकदम मच्युअरली किंवा इममच्युअरली हँडल करता येईल. तर मला आजपर्यंत तसं जेव्हा जेव्हा झालेलं मी खूप इममच्युअरली हँडल केलेलं. तर इथे जर ते झालं तर आय गेस तीच बाजू पहिले पुढे येईल ना. राईट. तर ती इममॅच्युरिटी दिसूच शकते. तर त्या पद्धतीने कदाचित हँडल म्हणजे ते हँडल नाहीच होत. जेव्हा आपण इममॅच्युअर असतो तेव्हा गोष्टी हँडल नाहीच होत. नाहीच होत. राईट. हां. तर मग सरप्राइजेस मिळतात. तर आय थिंक आय बिकम इममॅच्युअर ॲट दॅट पॉइंट. ओके. गॉट इट. हां. खूप सामान तर तू ऑफकोर्स आतमध्ये घेऊन जाशील, पण एक अशी गोष्ट जी तुला घेऊनच जायची आतमध्ये ऍज आठवण म्हणून, बाहेरच्या लोकांची, जे तुझं जवळचं आहे त्यांची एक अशी आठवण तू घेऊन जाशील आतमध्ये, ते काय आहे? प्रॅक्टिकली सेईंग अशा खूप गोष्टी आहेत. हम्म. पण आता एक अशी गोष्ट कठीण आहे तसं सांगणं. म्हणजे खरंच कठीण आहे. कारण बऱ्यापैकी अशा छोट्या मोठ्या खूप गोष्टी असतात ना, गोष्टी ज्या आपण असतात. आत घेऊन जातो. राईट. बट देन अगेन आय थिंक इट्स काइंड ऑफ बॅगेज. आपण म्हणजे व्हॉट यू आर आस्किंग, तू जे विचारतेस त्याला आपण जर गेम शोच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते बॅगेज म्हणते. बरोबर. मग अशा ठिकाणी जिथे आपण जातोय, जिथे आपल्याला फोन अलाउड नाहीये, आपल्याला टेलिव्हिजन अलाउड नाही, Allowed आपल्याला नाहीये. दुसरं काही करणं म्हणजे कम्युनिकेशन काहीच नाहीये. आणि तिथे जाऊन एक स्पेसिफिक गेम खेळायचा आहे जिथे ज्यात तुम्ही एकटे आहात ग्रुपमध्ये, पण खेळायचं तुम्हाला एकट्यालाच एकटं आहे. आहे. राईट. मग अशा वेळेस ते बॅगेज नाही का ठरणार. ट्रू. त्यामुळे मग बॅगेज कॅरी करायचं का नाही हे अजून मी ठरवलेलं नाही. नाही ठरवलं. नाही, कारण बिकॉज इट्स अ बॅगेज. आपण जेव्हा इंटरव्ह्यू करतोय हा, तेव्हा मी फक्त तुझ्या प्रश्नांवर फोकस करतो, तुझ्यावर फोकस करतो. यू आर डुइंग द सेम थिंग. या. द मोमेंट तुझ्या डोक्यात दुसरा कुठला घरचा एखादा प्रॉब्लेम आला, झालं माझा इंटरव्ह्यू तर इथेच संपला. हा, असं होऊ शकतं. जर दुसरा कुठला थॉट आहे डोक्यामध्ये तर मग खूप येस. होतं. सो इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन की बॅगेजेस कॅरी केले पाहिजे का नाही, हा खरं तर प्रश्न आहे. तो आय थिंक ऑन इट. त्यामुळे आत्ता तरी बॅगेज कॅरी करायचं का नाही मला नाही माहिती. त्यामुळे एखादी आवडीची गोष्ट मी आत घेऊन जायची की नाही, आय एम नॉट शुअर. राईट. म्हणजे गोष्टी आणलेल्या आहेत, आत घेऊन जायच्या की नाही. आता तो शुअर नाहीये. येस. ठीक आहे. रुचिता आहे आतमध्ये, रुचिता जामदार. तर ती खूप आरडाओरडा करते, तू बघितलंच असशील. तर तिच्या गेम बद्दल तुला काय म्हणायचं आहे? कारण की ती खूप लाऊड आहे आणि ती खूप असे शब्द पण यूज करते जे नाही करायला पाहिजे. सो व्हॉट यू हॅव टू से? आय थिंक दॅट्स हर वे. म्हणजे तो तिचा रस्ता झाला गेम खेळण्याचा. प्रत्येकाचे एक एक पद्धत असते, एक रस्ता असतो. मी या रस्त्याने जाणार,
हा थोडा खडबूड आहे पण हम्म. नाही माझी गाडीच तशी आहे. माझे सस्पेन्शन चांगले आहेत, टायर ओके आहेत, माझे ऑफ रोडिंग व्हेकल आहे. राईट. खडबूड रस्ते नाही. हम्म. माझ्याकडे सीड आहे आणि मी सरळ रस्त्यावर जातो. आय थिंक दॅट्स हर वे ऑफ प्लेइंग. सो यू नो हर, नाही म्हणजे बघितलंस असं बिग बॉस मध्ये? हो म्हणजे हा तसं बघितलं. तसं हो बघितलं. प्रभू पण एक आहे प्रभू छोटा. इज देअर राईट. हा, तर त्याच्याबद्दल पण काय म्हणायचं तुला? मला फार इन्फॉर्मेशन नाहीये व्हेरी हम्म. फ्रँकली सेइंग हम्म. त्याच्याबद्दल. त्यामुळे असं काहीच इन्फॉर्मेशन नाही हम्म. रादर. म्हणजे ही इज देअर इन बिग बॉस तर तेवढं मला माहिती आहे. ओके. पण असं हिस्ट्री किंवा हे असं मला हम्म. फार माहिती नाही. नाही त्यामुळे माहिती. माझ्याकडे तर मला इन्फॉर्मेशन नाही देता येणार. बाकी काही नाही बोलणं. डेफिनेटली एव्हरीवन इज रिस्पेक्टेड. पण माझ्याकडे ती इन्फॉर्मेशन नसल्यामुळे मला त्याच्यावर काय बोलायचं ते आयडिया नाही. मी फक्त Idea. बघितलंय ते. हम्म. हो. सो तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं, खूप मज्जा आली. तुला आम्हाला वाईल्ड कार्ड ॲज अ वाईल्ड कार्ड बघून पण खूप मज्जा येणार आहे. तू खूप तुफान आणि धमाका एंटरटेनमेंट करणार आहेस. फॅन्ससाठी तुला काय बोलायचं? फॅन्सना मी एवढंच सांगेल, आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून मला प्रेम दिलेलं आहे. मे इट बी सिरियल्स, मूव्हीज. आत्ताच एक माझी मूव्ही पण रिलीज झाली पुन्हा एकदा 3:30. तर तिला पण खूप अप्रिसिएशन मिळालेलं आणि पहिल्यापासून तुम्ही बरोबर आहात. आता ही एक नवीन गोष्ट मी काहीतरी करायला जातोय. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मला असं वाटतं की ह्याच्यात पण बरं काम मी करूच शकेन. खूप चांगलं काम करशील. येस. त्यामुळे असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि बाकीच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पण करत राहा. वोटिंग म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सोशल मीडियावर. तर एवढं सगळं करत राहा आणि बस मग मी आहेच तुमच्या समोर. थँक्यू सो मच. थँक्यू सो Thank you. मच.